श्री स्वामी समर्थ. यावर्षी होळीला हे उपाय करायला विसरू नका. होळीला या 25 पैकी एकही उपाय केला तर दुःख आणि आजारपण दूर होतील आणि पैशाची सुद्धा कधीच कमी पडणार नाही. होळी हा रंगासह सुख समृद्धीचाही सण आहे. या दिवशी हे उपाय नक्की करा. घरामध्ये सुख समृद्धी धनलक्ष्मी प्राप्त होईल. सगळ्या अडचणी दूर होतील. पैशाची कधीही कमी पडणार नाही. आजारपण दूर होतील. फक्त श्रद्धेने ऐका आणि यापैकी एक उपाय नक्की करा. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. यावर्षी होळी ही 24 मार्चला साजरी होणार आहे. 1. होलिका दहनाच्या रात्री 21 गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायामध्ये लाभ होतो. 2. कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी होलिका दहनाच्या स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून परत पैसे करण्याची विनंती केल्यास फायदा होईल. 3. होळीच्या रात्री 12 वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून 7 प्रदक्षिणा केल्याने सर्व प्रकारचे अडथळे हे आपल्या आयुष्यातून दूर होतात. 4. होळी पेटवताना गोमती चक्र, कवड्या आणि बत्ताशे स्वतःवरून ओवाळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळा हा नाहीसा होतो. 5. होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर लाल गुलाल शिंपडावा. पिठाच्या 2 मुखी दिव्यामध्ये थोडे मोहरीचे तेल टाका आणि ते जाळून टाका. समस्या सोडवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. 6. कमलगट्टाची माळ घेऊन ओम महालक्ष्मी नमः हा जप करा. होलिकेजवळ देशी तुपाचा दिवा लावा आणि आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना करा. 7. मुठभर पिवळी मोहरी, 1 लवंग, काळे तीळ, तुरटीचा छोटा तुकडा आणि 1 कोरडे खोबरे घेऊन ते 7 वेळा उलटे करून होलिकेमध्ये जाळावे. यामुळे घरातील आजारी व्यक्ती हा बरा होण्यास मदत होते. 8. होलिकेच्या रात्री लाल चंदनाच्या माळेने त्याचे नाव घेताना ओम कामदेवाय विद्महे पुष्पबनाया धीमहि तन्नो अनंग प्रचोदयात या मंत्राचा जप करावा. 9. होलिकेमध्ये सुका नारळ आणि तांब्याचे पैसे घराच्या किंवा दुकानाच्या 4ही कोपऱ्यात 7 वेळा फिरवा. त्यामुळे कोणतेही संकट तुमच्यावर अजिबात कोसळणार नाही. 10. होलिका दहनामध्ये देशी तुपात भिजवलेल्या 2 लवंगा, 1 बत्ताशा, 1 सुपारी, 1 अर्पण करा. दुसऱ्या दिवशी ते भस्म तिथे आणून अंगावर घासून स्नान करा. त्यामुळे तुम्हाला फायदा जाणवू लागेल. 11. मुलाला काही त्रास जाणवत असेल किंवा त्याला बोलता येत नसेल तर सुका कांदा, लसूण आणि हिरवे लिंबू होलिकेमध्ये टाकावे. 12. कितीही कष्ट केले तरी पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी 5 पैसे लाल कपडामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवा. 13. होलिका दहनामध्ये देशी तुपात भिजवलेल्या 5 लवंगा, 1 बत्ताशा आणि 1 सुपारी अर्पण करा. त्यामुळे तुमच्या मुलाला कोणाचीही नजर लागणार नाही. 14. घर, दुकान आणि कामाच्या ठिकाणी दृष्ट काढून होळिकेमध्ये जाळणे हे फायदेशीर ठरेल. 15. भय आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसिंह स्तोत्राचे पठण करावे. हे तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरेल. 16. होलिका दहनानंतर जळत्या अग्नीमध्ये नारळ टाकल्याने कामातील अडथळे हे दूर होण्यास मदत होते. 17. जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर उरलेली राख ही रुग्णाच्या झोपण्याच्या जागेवर शिंपडल्याने फायदा होतो. 18. यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ, विडा आणि सुपारी अर्पण करावी. आता आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणार आहोत.
पण पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींची कृपा तुमच्या पाठीशी आयुष्यभर राहील. 19. घरगुती त्रासातून मुक्ती आणि सुखशांतीसाठी होलिकेच्या अग्नीमध्ये गव्हाचे पीठ हे अर्पण करावे. 20. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालामध्ये बांधून पैशाच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च हा थांबण्यास मदत होते. 21. वैवाहिक जीवनामध्ये शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरून हरभरा डाळ, तांदूळ, गहू, मसूर, काळी उडीद डाळ आणि तीळ यांच्या ढिगाऱ्यावर नवग्रह यंत्र स्थापित करा. यानंतर कुंकू तिलक लावून तुपाचा दिवा लावून याची पूजा करावी. 22. होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करा आणि न वळता घरी या. दुसऱ्या दिवशी सुद्धा हाच प्रयोग करा. 23. होळीच्या दहनाच्या दिवशी होलिकेमध्ये स्वतःवरून काढलेले उटणे जाळल्याने नकारात्मक ऊर्जा हे दूर होते. 24. वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेणामध्ये जवस, अळशी आणि कुश मिसळून लहान उपला करून घराच्या मुख्य दरवाजावर टांगावा. 25. होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने संपत्ती वाढते. तर मित्रमैत्रिणींनो, हा होता आपल्या होळीला करावयांच्या उपायांचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृपादृष्टी या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.